राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। कारण की शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 28,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप सुरू झाल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्र मुख्यमंत्री यांनी पीक विमा वाटप आदेश देण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो। त्यानुसार शेतकरी मित्रांनो, शेतकरी वर्गांना आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, आपण 2022-23-24चा पीक विमा कसा जमा होणार आहे, कधी जमा होणार आहे ते संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो। आणि कोणत्या पिकासाठी किती निधी जमा होणार आहे ते पण आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, आता त्याच्याने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो। पकडलेला पीक विमा आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। कर्जमाफीची रक्कम मिळालेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचा पीक विम्याची प्रतीक्षा होती शेतकरी मित्रांनो, पण आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो। मात्र प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार की नाही ही नुकसानीची रक्कम पीक विमा क्षेत्रातील आणि पात्रतेच्या अनुसार वेगाने सुरू असते शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, पीक विम्याबाबत म्हणजेच की पीक विम्यासोबतच शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे थकीत 2,000 रुपये शेतकरी मित्रांनो, 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होण्याची चर्चा वेगाने सुरू आहे शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, हप्त्याची तर तुम्हाला काय करावं पाहिजे ते आपण पाहूया शेतकरी मित्रांनो। लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड लिंक असणे बँकेला आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो, आणि KYC आणि तसेच बँक खात्याशी आवश्यक बाबी पूर्ण असणे महत्त्वाचे ठरू शकतो शेतकरी मित्रांनो। अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, आता खूप महत्त्वाचा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो, ध्यान देऊन ऐकून घ्या शेतकरी मित्रांनो। 2022, 23 आणि 24 शेतकरी मित्रांनो, या 3 वर्षातील रखलेला पीक विमा मिळणार असल्याची सांगण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, तसेच भात पिकासाठी या 3 वर्षात मिळून 50,000 रुपये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। तसेच ज्वारीसाठी 33,000 रुपये आणि बाजरीसाठी शेतकरी मित्रांनो 32,000 रुपये तसेच मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, 2022-23-24च्या या कालावधीत पीक विम्याबाबत मोठी माहिती दिली जात आहे। काही पिकांच्या 3 वर्षाचा एकत्र रक्कम मिळण्याची दावा करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, तुमचं 22-23-24मध्ये शेतकरी मित्रांनो, या 3 वर्षात जर पीक नुकसान तुम्हाला मिळालं नसेल तर एकत्र मिळण्याची पण चर्चा वेगाने सुरू आहे शेतकरी मित्रांनो। भात, ज्वारी आणि यासारख्या पिकांसाठी वेगाने रक्कम सांगितल्यात आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे की जास्त रक्कम सांगितल्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। प्रत्येक लाभ पात्र, अधिकृत आणि नुकसान भरपाईचे नियमानुसार अवलंबून राहत असते शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे शेतकरी मित्रांनो। आणि भुईमूग आणि सोयाबीन पिकासाठी शेतकरी मित्रांनो, उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही रक्कम महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। भुईमूग पिकासाठी 3 वर्षाचा मिळून 45,000 रुपये शेतकरी मित्रांनो, हे एका वर्षाचे नाही शेतकरी मित्रांनो। 22-23-24 शेतकरी मित्रांनो, या 3 वर्षाचे मिळून 45,000 रुपये पर्यंत मिळू शकतो शेतकरी मित्रांनो। आणि सोयाबीन पिकासाठी 55,000 रुपयापर्यंत रक्कम सांगण्यात आलेली आहे की मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो। मात्र ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट मिळण्याची आशा नाही आहे शेतकरी मित्रांनो। कोणाला 1 वर्षात, कोणाला 2 वर्षाचा, कोणाला 3 पण वर्षाचा असा एकत्र करून मिळू शकतो शेतकरी मित्रांनो। नुकसान आणि क्षेत्राच्या नियमानुसार ही रक्कम ठरवली जाते शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, तसेच आता मूग पिकासाठी या 3 वर्षाच्या मिळून हेक्टरी 28,000 रुपये रक्कम जमा होते शेतकरी मित्रांनो। तसेच उडीद पिकासाठी शेतकरी मित्रांनो 25,000 रुपयापर्यंत रक्कम मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, पण आता तूर पिकांसाठी 47,000 रुपये मिळू शकतो शेतकरी मित्रांनो, हे पण 3 वर्षाचा मिळून आहे शेतकरी मित्रांनो। 22-23-24चा शेतकरी मित्रांनो। तसाच पीक विमा मिळण्याची माहिती देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकरीच्या खात्यामध्ये जमा केली जाण्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, कापूस पिकांचा विचार केला तर या 3 वर्षामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 60,000 रुपये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। तसाच पीक विमा मिळण्यात असल्याचे सांगण्यात आलं आहे की त्यानंतर मका पिकांसाठी नुकसान झाले असेल तर 3 वर्षाचा शेतकरी मित्रांनो
36,000 रुपयापर्यंत रक्कम मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. 3 वर्षाचा पण शेतकरी मित्रांनो, 1-2 वर्षाचा नाही शेतकरी मित्रांनो. आज कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होतो आहे याची माहिती सांगण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, दुपारी 1 वाजल्यापासून वाटप सुरू झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो 75% ग्रामीण पीक विमाबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो. पहिल्या टप्प्यात काही पात्र शेतकऱ्यांना रक्कम मिळाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात प्रक्रिया सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो. पैसे जमा झाल्या तर बँक खाते DBT प्रक्रियेमुळे विलंब होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. त्यामुळे खात्यात व्यवहार आणि बँक संदेशाकडं म्हणजेच की मॅसेजकडं लक्ष द्या शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो, पीक नुकसानी भरपाईसाठी 3,178 शेतकरी मित्रांनो 3,178 कोटी रुपयांची निधी उल्लेख केलेली आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजेच की काढलेली आहे शेतकरी मित्रांनो. अतिवृष्टी गारपीट पावसाळा आणि भागामध्ये शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी गारपीटमुळे पावसाळ्यामुळे अनेक भागामध्ये पिकांचे नुकसान झाले होते शेतकरी मित्रांनो. त्यामुळे पीक विमा भरलेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अपेक्षित आहे शेतकरी मित्रांनो. कारण की निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्येक वितरण संबंधित विभागात कंपन्या आणि बँकेकडून प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला माहीतच आहे शेतकरी मित्रांनो की पीक विमा किती टप्प्यात मिळणार आहे. नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण सांगूच्या शेतकरी मित्रांनो, पीक विमा वाटप 3 टप्प्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो असल्याची माहिती दिली जात आहे शेतकरी मित्रांनो. पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्याची पात्र शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला मिळाली की नाही मिळाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगून द्या शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, तसेच आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो, पीक विम्याबाबत नुकसान भरपाई कंपन्यांना माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती पण समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो, DBTच्या माध्यमातून पैसे जमा केले जात आहे शेतकरी मित्रांनो. म्हणतात कोणताही एजंट राहणार नाही शेतकरी मित्रांनो. त्यामुळे बँक खात्याची माहिती योग्य असणे महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. नाहीतर तुमचा पण पैसे जमा होणार नाही शेतकरी मित्रांनो. आणि आधार कार्ड लिंक आणि मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती व्यवस्थित तपासून ठेवणे, अहवाल करणे सांगण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे की तुमची काही चूक नसावी हे सांगण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो. पीक विमा वाटप बद्दल अनेक जिल्ह्यांमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की पुणे विभागातील नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील उल्लेख करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. मात्र जिल्ह्यांनी अंतिम पात्र यादी अधिकृत पार्लरवर किंवा संबंधित कृषी विभागाकडेच तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. हे सुरक्षित राहील शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळालेला नाही शेतकरी मित्रांनो, त्या शेतकऱ्यांना आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे की नाही ते एकदा तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. हे वारंवार सांगत राहते शेतकरी मित्रांनो. आधार कार्ड अपडेट नसेल तर ते पण करून घ्या शेतकरी मित्रांनो. हे लय कमी जण सांगते शेतकरी मित्रांनो. आणि मोबाईल नंबर बँकेला जोडलेला असावा शेतकरी मित्रांनो. कारण की तुमचे पैसे आले तुम्हाला मेसेज पण आलेला पाहिजे शेतकरी मित्रांनो. नसतील तर शेतकरी मित्रांनो तुमच्या DBT मध्ये अडचण येऊ शकतो. म्हणजे शेतकरी मित्रांनो, म्हणजे की तुमचे पैसे जमा व्हायला अडचण होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत सांगितलेली माहिती सूत्रामार्फत दिलेली आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे पीक विम्याची अंतिम रक्कम आणि पात्रता अधिकृत माहितीहून तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. तरी पण तुम्ही एकदा माहिती बरोबरच आहे शेतकरी मित्रांनो, तरी पण तुम्ही एकदा तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. अशाच प्रकारचे शेतकरी योजना आणि पीक विमा आणि सरकारची अपडेट नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या A9 अतुल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू शेतकरी मित्रांनो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो.